पैशाला कोण विचारते? त्यानं कमवल्यावर डायलॉग हाण म्हणावं. लोक डायलॉग हाणतील, नाही माणसाला माणुसकी जपली पाहिजे. माणुसकीला कोणी केलं विचारित नाही. याकडे पैसे तू इज्जत आहे. त्यामुळे उद्योग करा, व्यवसाय करा, जिभेवर साखर ठेवा, डोक्यावर बर्फ ठेवा. ज्याच्याकडून आपलं काम बनतंय तिथं गोड बोला, काम करून घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. ही रियालिटी आहे. कारण काय, हे खाली मातीत का बसायचं? आपण काय गरज आहे? कशामुळे बसायचंय? का? अरे विचार मंचावर बसायला सत्ता लागेल, नाही येणार आपल्या हातात. चला झाक मारू, सोडून द्या. विचार मंचावर बसायला मालमत्ता लागेल, नाही कमवता येणार. पण विचार मंचावर सत्ता आणि मालमत्ता दोन्ही बी नसल्या ना, तर बुद्धिमत्तेच्या भरोश्यावर बसता येते. विठ्ठल कांगणे त्याच्यामुळे तिथे, हे लक्षात घ्या. म्हणजे ती दोन्हीपैकी तिसरी गोष्ट आपल्याकडे असलीच पाहिजे, जेणेकरून आपल्याला इथं बसता आलं पाहिजे. मी आवर्जून सांगेल, बालूलाही विनंती आहे, परिपूर्ण आढावा घेतल्याशिवाय बिनाकामी खर्च करू नको. आपल्या माग किती हे आपलंच आहे का? हा, सध्या लय मोठा डेंजर कार्यक्रम भाऊ. जगात तू किती भारी आहे ग्रामपंचायत उभं राहिलं कळतं. आपले दलिंदर किती डेंजर आहेत. सर्वात भारी निवडणूक म्हणलं की ग्रामपंचायत, सर्वात भारी. त्यामुळं विनंती एकच आहे, काय होतं माहितीये का, आजकाल आपल्याला पहिल्यापासून प्रस्थापितांच्या मागे फिरायची सवय लागलेली आहे आणि नवीन प्रस्थापित तयार व्हायला वेळ लागणार आहे. येणार आहे, तोही काळ येणार आहे, पण लगेच नाही. त्यामुळे आपलं काम आहे बाबा की समाजासाठी जे लेकरं बेजार होतात, जे लेकरं झटतात, तर वाढदिवस करणं हा उद्देश नाही. त्याच्या काही मनात स्वप्न असतील, ते स्वप्न त्याचे पूर्ण व्हावे, त्यासाठी तुमचं काम आहे साथ दिली पाहिजे. त्याची नैतिक कामाची जबाबदारी पहा, है ना. आणि त्यानं कोणाचा कार्यक्रम गावात ठोकला असेल तर त्याचाही कार्यक्रम ठोका, काही विषय नाही. पण त्यानं तुमचं चांगलं केलं असेल ना, तर तुमचं काम आहे गरीबाचं पोरगं म्हणून मागं उभं राहा. ही रियालिटी आहे, कळलं का? आणि मला ते सूत्रसंचालक बोलताना 2-4 वेळा विठ्ठल दादा म्हणले. मी दादा नाही, मी शरद बळ आहे. बरोबर, त्यानं म्हणू द्या. मी कोमात गेलो, म्हणलं मी दादा काही झालो है ना. मग हा कार्यक्रम नंबर 1 चालू आहे ना. बालू मला दादा म्हणतो, विषय नाही. हा, पण म्हणलं बाकीकडे बी दादा कसं काय झालं बाबा. हा, तर मायांनो, इथं बसलेल्या पुरुषांनो विनंती एकच करायलो, आपल्या लेकराला जरा या राजकारणाच्या वातावरणात आणू नका. मुकाटे आपलं मतदान करायचं, संध्याकाळी 2000 घ्यायचे, मग रोडला पुन्हा मागायचे, ठीक आहे नाही. विनंती एक आहे की बोलण्यापेक्षा कृतीवर भर द्या. लेकरं कोणाच्या संगतीत आहे ते पहा, लेकरं काय करतात ते पहा. गावागावात, खेड्याखेड्यामध्ये मी पाहिलं की व्यसनाचं प्रमाण अतिशय वाढले, अतिशय प्रमाण वाढलेले. त्या व्यसनावर कसं कंट्रोल ठेवता येईल ते पहा. आणि त्यासाठी पहिलं काम मायबापाचं आहे की बाबा तुम्हाला जीवन जगता आलं पाहिजे. पोराला विनंती आहे, हे इथं बाजूला जवळ आहे ना, जवळ आहे ना. लय मोठा समाज सुधारण्याच्या नादी लागू नको. समाज काही सुधारणार नाही. समाज विवाद सुधारण्याच्या नादी लागू नको. पहिले तू ही एक नैतिक जबाबदारी, तू कधी घरी गेल्यावर 9च्या आत या माईला बापाला हे कधी म्हणलं एकदा आठव की आई जेवण झालंय का, तुला आजची भाजी आवडली का, बाबा तुम्ही जेवलात का, तब्येत बिबत बरोबर आहे का, हे तू या 1-2 वर्षात बापाच्या जवळ बसून कधी बोलला हे आठव. त्याला कांगण्यासरच्या भाषणाची गरज नाही. त्या जवळ गेला, 20 रुपये तुझ्याकडे उरले, झक मारू नको. कोणत्याच दलिंदरा स्वच्छ चहा पिऊ नको. त्या 20 रुपयाचं एक सफरचंद घे, घरी ये झक मारून, पाण्यात धुई, बाजूला माईल बसव, बापाला बसव, 2 फोडी कर, दोघायला एक फोड खाऊ घाल. कारण न जाने कोणसी मुलाकात आखरी होगी, कोण कधी जाईल सांगत नाही. ही गोष्ट विनंती. पोरांना एक आवर्जून गोष्ट सांगतो, रील स्टार होण्याच्या नादात स्वतःच रिअल स्टार विसरसाल असं काम करू नका. कारण गोष्ट काय माहितीये का, दरवर्षी जयंती ती महापुरुषावर आपण बोलतो, पण घेतलं काय हा फार मोठा प्रश्न आहे. आणि ज्याने ज्याने महापुरुष वाचले तीच लोक खऱ्या अर्थाने कुठतरी पुढे येतात. कुठली गोष्ट लक्षात घ्या, विचारमंच आहे, विचारमंचावर यायला सत्ता लागते. विचारमंचावर तुम्हाला बसायचं, सत्ता लागते. सत्ता प्रत्येकाच्या नशिबात येत नाही भाऊ. विचारमंचावर सत्ता नसेल तर दुसरी गोष्ट मालमत्ता लागते. मालमत्ता तर तू काय रेतीचं ट्रॅक्टर चालवणार का, हा लोकांच्या मुंढ्या मोडणार, काय करणार नाहीये. सात्विक मार्गाने कमवलेला पैसा. समाधानाची झोप कधी येते माणसाला, मी लोकांना किती मदत केली आणि लोकांनी मला किती मदत केली.
पण मी केलेली लोकांना मदत, लोकांनी मला केलेल्या मदतीपेक्षा जेव्हा यादी मोठी बनती का, तेव्हा समाधानाची माणसाला झोप लागत असते. ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या. त्यासाठी विनंती एकच आहे, बाया हो, सुनाला काही ताण देऊ नका. कळलं का? पहिले जुन्या काळात सासूचं वय झालं म्हणून सासू गचकायची, आता सून बी गचकायली. कोण कधी मरल सांगता येत नाही, बोलता बोलता गेला आहे का नाही. वांदेत सध्या तर बाबा 50-60 वर्षाचा विषय, कोणाबद्दलही द्वेष ठेवू नका. जिभेवर साखर ठेवा, डोक्यावर बर्फ ठेवा, उद्योग करा, व्यवसाय करा, पैसे कमवा. व्हॅल्यू पैशाचीच आहे. समजा कांगणेसर आता स्प्लेंडर गाडीवर इथं आली असते, नाही असे डोळे चळत उभं राहिले असते आणि मी मोठी असेल द्यालो, ऐकणार तू नाही. ते व्हॅल्यू त्या गाडीचं आहेच. लोक 60,000 देतात, ते 20,000 फॉर्च्युनरचे. कळलं का? हे व्हॅल्यू आहेच. लोक